चला तर फ्रेंड, आज आपण असा टेस्टी आणि क्रिस्पी नाश्ता तयार करणार आहोत। तर हा नाश्ता मुलांना खूप आवडतो, मुलांनाच काय तर सर्वजण आवडीने खातील असा हा नाश्ता आहे। त्यासाठी आपण येथे 2 मोठे मोठे आलू घेतले आहेत, जे की असे आपण उकडून घेतलेले आहे आणि चांगले असे शिजवून घ्यायचे आहेत आणि असे मॅश करून घ्यायचे आहे। त्यामध्ये 1 वाटी गाजर बारीक करून टाकायचं, 1 वाटी शिमला मिरची आणि अर्धा असा टोमॅटो असा बारीक कापून टाकायचा आणि 1 कांदा बारीक असा चिरून टाकायचा आणि चवीपुरतं मीठ आणि थोडं सेंधा नमक पण टाकायचं आणि लाल तिखट पण टाकायचं। तुम्ही इथं मिरची पावडर पण वापरू शकता आणि थोडा मॅजिक मसाला वापरायचा। तर बघा, हे मॅजिक मसाल्याचं 1 पॉकेट आहे, तर हे दुकानामध्ये 10 रुपयामध्ये मिळते। तर तुम्ही हे यामध्ये टाकायचं, जेणेकरून या नाश्त्याला खूप चांगली टेस्ट येईल। आणि हे मिश्रण हाताने असं बारीक करायचं आणि त्यामध्ये वरून बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आणि यामध्ये 2 चम्मच बेसन पीठ ॲड करायचा आणि 2 चम्मच असं तांदळाचं पीठ यामध्ये टाकायचं आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळीकडे पसरलं पाहिजेत असं। हे सगळं हाताने असं मॅश करून घ्यायचं, असं बारीक असं पीठ मळल्यासारखं करून घ्यायचं आणि अशा हाताने याच्या अशा गोल गोल चपट्या अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता, अशा गोल गोल पुऱ्या करून अशा चपट्या बनवायच्या थोड्या। थोडा हाताला तेल लावून अशा सर्व जास्त पतल्या पण नाही आणि अशा गोल आणि थोड्या अशा जागीच दाबायच्या, अशा चपट्या पुऱ्या करायच्या आणि तेल असं गरम होऊ द्यायचं आणि मंद आचेवर हे पुऱ्या अशा टाकायच्या। तुम्ही याला कटलेट्स पण बनवू शकता। तर हे मीडियम आचेवर म्हणजे मंद आचेवर असं होऊ द्यायचं आणि थोडा वेळ खालून होईपर्यंत उलटायचं नाही, मग नंतर एक एक करत असं उलटायचं, जेणेकरून ते असं आतून कच्चं नाही राहिलं पाहिजे आणि असं परफेक्ट असं झालं पाहिजे। नाहीतर काय होते माहिती आहे का, वरून त्याला असा लालसर रंग येतो आणि आतमधून कच्चं राहते। त्यामुळे गॅसचा लो थोडा मीडियमच ठेवायचा, त्यामुळे ते वरून जळणार पण नाही आणि अंदरून असं होईल पण। गॅसचा लो जरासा मोठा केला ना तर ते जळते आणि वरून जळते, आतून असं कच्चं राहते। बघा, हे किती क्रिस्पी बनलेले आहे। बघा, असा आलूचा आणि बेसनाचा किती टेस्टी आणि क्रिस्पी नाश्ता तयार होतो। कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, असा छान असा नाश्ता तयार झालेला आहे, जो की सर्वांना